पानिपतच्या युद्धानंतर. पण त्या आधी जी काही घटना होत्या त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं साम्राज्य हे बंगाल, बिहार, अवध व्यतिरिक्त एक महत्वाचं साम्राज्य होतं. ठीक आहे. त्याच्याबरोबर जे शीख किंवा जाट शासक होते त्याच प्रकारे मराठा देखील नवीन साम्राज्य होतं. हे उत्तराधिकारी साम्राज्य नव्हतं. ठीक आहे. 1680 मध्ये महाराजांचा मृत्यू, 1680 मध्ये महाराजांचा मृत्यू झाला आणि 1680 नंतर या साम्राज्याची धुरा जी होती ही संभाजी महाराजांकडे आली. संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांनंतर ताराराणी, शाहू महाराज आणि ताराराणी या दोघांनी हे साम्राज्य सांभाळण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. बहादूर शाह फर्स्ट ने त्यांची सुटका केली आणि त्याच्यानंतर मग एक युद्ध सुरू झालं जे गृहयुद्ध होतं ताराराणींचं आणि शाहू महाराजांचं. आणि यानंतर पहिली वारणाचा तह झाला होता 1731. वारणाचा तह, वारणाच्या तहाने हे ठरवण्यात आलं की ताराराणींना कोल्हापूरची राजगद्दी आणि शाहू महाराजांना साताऱ्याची राजगद्दी मिळेल. ठीक आहे. आता साताऱ्याची राजगद्दी मिळवण्यासाठी शाहू महाराजांनी ज्यांनी मदत केली होती ते लोक कोण होते? ते होते साताऱ्याचे साहुकार, जमीनदार, जहागीरदार आणि श्रीवर्धनचे भट घराण्यातले बालाजी विश्वनाथ. बरोबर. सो बालाजी विश्वनाथ जे होते यांच्यापासून पेशवा पद, पेशव्यांनी त्यांना प्रचंड मदत केली होती आणि मग पेशवा पद जे होते हे अनुवंशिक झालं. पेशवा पद निर्माण कोणी केलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं जे आपण पुढे पाहूच. ठीक आहे. सो अष्टप्रधान मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असा हट्ट असायचा की प्रधानमंत्री ब्राह्मण असायला पाहिजे, कारण ब्राह्मण बुद्धिमान असतात असं त्यांचं म्हणणं होतं. सो बेसिकली प्रधानमंत्री किंवा मीर बक्षी, प्रधानमंत्री इज इक्वल टू मीर बक्षी. जिथे जिथे तुम्ही मीर बक्षी वाचाल सय्यद ब्रदर्स मध्ये तिथे मीर बक्षी म्हणजे प्रधानमंत्री असतात, वजीर. ठीक आहे. हे मी का सांगितलं ते तुम्हाला सांगते. while surfing on YouTube I found one eminent teacher on YouTube मराठी, आणि त्यांनी जहांगीर शाह, बहादूर शाह आणि सय्यद ब्रदर्सची कहाणी सांगितली. माझ्या ना या टॅब मध्ये 5000 पुस्तकं आहेत बरं का, 5000. या 5000 पुस्तकामध्ये 32 पुस्तकं फक्त झालं. म्हणजे त्यांनी सांगितलं काय? त्यांनी सांगितलं हे की जहांगीर शाह जात होता घोड्यावरून आणि त्याच्या डोक्यावर एक फांदी पडली. ठीक आहे. आता फांदी पडल्यानंतर जहांगीर शाहला इतका राग आला की त्यांनी ऑर्डर दिली दिल्लीची सगळी झाडं तोडून टाकायची. त्यानंतर मग हे झालं की तो घोड्यावरून पडल्यानंतर त्याला कुत्रे चावले होते. त्यांनी आदेश दिला की दिल्लीच्या सगळ्या कुत्र्यांना मारून टाकायचं. नो, दिस इज नॉट हिस्ट्री. आय मीन हिस्ट्री हे नाही बुद्धिमान असतात असं त्यांचं म्हणणं होतं. सो अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य स्थापित झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप कुशलतेने आपलं लष्कर स्थापित केलं होतं, प्रशासन स्थापित केलं होतं, मंत्रिमंडळ स्थापित केलं होतं आणि अशा प्रकारे त्यांनी अगदी छोट्याशा एरियापासून ही कहाणी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना ग्रेट का म्हणतात हे मी तुम्हाला कदाचित सांगितलं होतं ना याच बॅचला सांगितलं. सो बेसिकली मराठी किंवा ज्या लोकांवर ऑलरेडी संकट कोसळलेलं आहे, जे मरायला तयार आहेत, त्यांचे आत्मे निघून गेलेले आहेत, फक्त शरीर इथे उरलेली आहेत, त्यांना धरून त्यांना एक स्वप्न दाखवण्यात आलं, स्वराज्याचं स्वप्न. आणि मग या स्वराज्याच्या स्वप्नाच्या माध्यमातून त्यांनी एक मोठा लढा दिला होता औरंगजेबाच्या फौजेबरोबर. औरंगजेबाची फौज जी होती ही लाखोंच्या संख्येमध्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांची टोटल फौज जरी मोजली तरी 40,000च्या वर नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी हा लढा दिला होता. आणि मग हे पद जेव्हा बालाजी विश्वनाथांपासून पेशवे पद जे होतं हे अनुवंशिक झालं. बालाजी विश्वनाथांनंतर बाजीराव पहिले, प्रथम बाजीराव प्रथम जे होते यांच्या कारकिर्दीमध्ये भारताचा किंवा मराठ्यांचा झेंडा कटकेपासून अटकेपर्यंत पोहोचला होता. कटक म्हणजे ओडिसा आणि अटक म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत पोहोचला होता. दिल्ली 6 महिन्यांपर्यंत त्यांनी जिंकून घेतली होती 1739 ला. 1739 दिल्ली महाराष्ट्राच्या ताब्यात होती, पण आपण दिल्लीला ताब्यात घेतलं नाही. का बरं? 2 कारणं होती. दूरदृष्टिता नव्हती असं म्हटलं तरी चालेल, आणि दुसरं दक्षिणेकडे नेहमी असलेलं संकट. 2 कारणं होती. त्याच्याचबरोबर मराठ्यांचा नेहमी जो सेंटर किंवा त्यांचा जो फोकस असायचा तो असायचा चौथ आणि सरदेशमुखीच्या वसुलीवर. चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्यावर मराठ्यांचा जोर जास्त होता आणि त्यामुळे काय झालं
की त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या संधी केल्या होत्या. संधी म्हणजे काय की करार केले होते आणि या करारांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा चौथ वसुलीचा प्रयत्न केला होता. यामध्ये सय्यद ब्रदर्सनी देखील मराठ्यांबरोबर कार्य केलं होतं. हे लक्षात ठेवा बरं का. सय्यद ब्रदर्स जे अब्दुल्ला आणि हुसैन हे मोहम्मद शहाच्या वेळेला तुम्हाला बघायला मिळतं की मोहम्मद शहा आणि उदमबाई म्हणजे मोहम्मद शहा आणि त्यांची आई हे सय्यद ब्रदर्सच्या विरोधात षडयंत्र करायला लागतात. सय्यद ब्रदर्स आहेत कोण? सय्यद बंधू कोण आहेत सांगा बरं जरा. हिंदुस्थानी ब्रदर्स आणि दे वर नॉट कन्व्हर्टेड बरं का. ते ओरिजिनल मुसलमानच आहेत, ते कन्व्हर्टेड नाहीत. कधी तो व्हिडिओ ऍक्सिडेंटली मिळाला तर बघा आणि हसून सोडून द्या, अजिबात त्याला मन लावून ऐकू नका. ठीक आहे. त्यांनी म्हटले की सय्यद ब्रदर्स कन्व्हर्टेड होते. नाही, सय्यद ब्रदर्स पहिल्यापासून मुसलमान होते. ठीक आहे. सो सय्यद ब्रदर्स जे होते हे सय्यद घराणं जे होतं ना त्याच्याशी ते स्वतःचं नातं जोडायचे. होतं की नाही कोण मी म्हटलं तुम्हाला पुण्याचे सगळे ब्राह्मण स्वतःचं नातं पेशव्यांशी जोडतात. शक्य नाही ना. काहीतरी म्हणजे पेशव्यांच्या दरबारात झाडू पूजा करत असतील. सो बेसिकली काहीतरी त्यांचं रिलेशन होतं. पण सय्यद ब्रदर्स मुसलमानच होते. ठीक आहे. यामधला जो अब्दुल्ला होता याला दरबारातून काढून टाकलं होतं, दक्षिणेकडे पाठवलं होतं. आणि जेव्हा तो दक्षिणेकडे आला तेव्हा त्यांनी इथे खाली येऊन आपल्या मराठ्यांबरोबर करार केला होता. करार हा केला होता की आमचे जे 6 सुबे आहेत, मला आठवलं का औरंगजेबाच्या मृत्यूसमयी 6 सुबे होते दक्षिणेकडे ना. सो अब्दुल्लानी म्हटलं होतं की आमचे जे 6 सुबे आहेत त्याची चौथ आम्ही तुम्हाला आणून देऊ, तुम्ही आमच्यावर हल्ला करू नका. हा करार झाला होता मुघलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये अब्दुल्लाच्या वेळेला. पण फायनली मग अब्दुल्ला मारला गेला आणि हा करार संपला होता. सो हे खरा इतिहास आहे. ठीक आहे. सो इथे काय झालं की पहिले बाजीरावांबरोबर चिमाजी अप्पांनी काय केलं होतं, दक्षिणेकडचे सगळे किल्ले जिंकून घेतले होते. अगदी मुंबईचे जितके दक्षिण मार्गाचे किल्ले आहेत ते सगळे शिवाजी अप्पांनी जिंकून घेतले होते. लक्षात घ्या, पोर्तुगीजांकडे. त्यानंतर नानासाहेबांचे 3 होते, माधवराव, नारायणराव, विश्वासराव पानिपतच्या युद्धात मारले गेले. नारायणरावांचा रघुनाथरावांनी खून करवला होता आणि माधवराव झाले होते पेशवा. रघुनाथरावांची वंशावळ जी होती ही खाली आली दुसरा बाजीराव आणि नानासाहेब पेशवा शेवटचे पेशवा जे पेन्शन याफ्ता होते कानपूरला, विठूरला. आणि त्यानंतर सवाई माधवराव दुसरा हे देखील एक महत्वाचे कार्यकर्ते होते. सो ही जी होती ही वंशावळ छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला पाहायला मिळेल. आता यामध्ये जे प्रिलिम्सचे प्रश्न आहेत ते काहीसे असेल की लोकप्रिय मराठा सरदार कोण कोण होते. यामध्ये जेव्हा तुम्ही मराठा म्हणता तेव्हा लक्षात ठेवा की मराठा एक नव्हते, मराठे 5 होते. 5 पावर मिळून मराठी होत होते. नागपूरचे भोसले होते, ग्वालियरचे शिंदे होते, बडोद्याचे गायकवाड होते, पुण्याचे पेशवे होते आणि इंदोरचे होळकर होते. सो 5 लोक मिळून मराठी बनत होते. यापैकी नागपूरच्या भोसलेमध्ये संस्थापक होते राघोजी भोसले, जे की महत्वाचे आणि स्ट्रॉंग कार्यकर्ते होते. त्यानंतर बडोद्याचे गायकवाड होते, इंदोरच्या होळकरांमध्ये संस्थापक होते बल्लाळराव होळकर, ग्वाल्हेरच्या शिंद्यांमध्ये महादेवजी शिंदे जे होते यांना महान सरदार म्हटलेले आहे, यांना स्वॉर्ड ऑफ मराठा म्हटलेले आहे, तलवार, मराठ्यांची तलवार. ठीक आहे. नानासाहेब फडणवीस जे होते यांना म्हटलेले आहे ब्रेन ऑफ मराठा, मराठ्यांची बुद्धी, डोकं. सो बेसिकली अशा प्रकारे मराठ्यांची कहाणी होती. मराठ्यांचं स्टोरी सुरू कुठून होते? बॅटल ऑफ पानिपत पासून. 14 जानेवारी 1761 पानिपतचं युद्ध झालं. या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. अहमदशाह अब्दालीने त्यांच्याबरोबर वॉर केला होता, युद्ध केलं होतं आणि यामध्ये मराठ्यांना रसद मिळणं बंद झालं होतं, अन्न नव्हतं. अन्न नसल्यामुळे भाऊ किंवा सदाशिव भाऊ पेशवे जे होते यांच्या सेना अक्षरशः हवेवर जगत होत्या. आणि फायनली जे इब्राहिम गारदी तोपची होते, भारताचे सगळ्यात महान तोपची होते, यांना अंडर एस्टिमेट केलं गेलं, त्यांच्या पॉवरना अंडर एस्टिमेट केलं गेलं, त्यांना युद्धात मागे पाठवलं गेलं आणि इथूनच युद्ध फिरलं. असं म्हटलं जातं की मध्यान्हापर्यंत अगदी दुसऱ्या प्रहारापर्यंत युद्ध मराठ्यांच्या हातात होतं. पण तुम्ही पानिपत मूवी मध्ये सुद्धा पाहिलं असेल की जे होळकर होते, होळकर आले, आमचे सर म्हणायचे तंबाखू खतखत पुढे आले, असं झाले, ते करून दाखवायचे की एकदम तंबाखू खतखत आले आणि त्यांनी म्हटले की गार्देवरची पुराता तोफा चालवणार का मागे, आणि इथून गार्ड्यांना जिथे मागे पाठवलं तिथून तुमचं युद्ध फिरलं. हातात असलेलं मराठ्यांचं युद्ध आपण हरलो. 2 कारणं होती, तर स्त्रिया आणि ग्रामस्थ घेऊन गेलो होतो आपण, त्यामुळे ताकद दिवाळी झाली. आणि दुसरं रसद नव्हती. पानिपतच्या युद्धामध्ये बुहेलखंड आणि अवध
यांनी अब्दालीला मदत केली होती. रोहिलखंड आणि अवध सामील झाले होते अब्दाली बरोबर, म्हणजे देशाबरोबर गद्दारी करणारे दोन राज्य होती, रोहिलखंड आणि अवध. सो अशा प्रकारे पानिपतचं युद्ध जे होतं हे टर्निंग पॉइंट होतं. आणि यामध्ये झालं हे की पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांसाठी हे युद्ध विध्वंसकारी आहे असं समजून इंग्रजांनी मराठ्यांकडे आपला मोर्चा वळवला. पुन्हा एकदा विदाउट सॉल्विंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इंग्रज यांच्याकडे आले. मराठी कमजोर झाले होते, संपले नव्हते. इंग्रजांनी अंडर एस्टिमेट केलं. यावेळेला झालं काय की पेशवा माधवराव राजगद्दीवर बसले, वय वर्ष 17. सिराजुद्दौला 19. सिराजुद्दौला मारला का गेला? कारण अनुभवी लोकांचं त्यांनी हेल्प घेतली नाही. माधवरावांना मात्र अनुभवी लोकांची साथ होती. नानासाहेब फडणवीस आणि महादजी शिंदे राजदरबारात होते आणि त्यामुळे माधवराव पेशव्यांची जी कारकीर्द आहे ती चांगली कारकीर्द मानली जाते. माधवराव पेशवा जेव्हा राजगद्दीवर आले तेव्हा मराठ्यांचं पुन्हा एकदा उत्थान झालेलं तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे 1761 पासून 1772 पर्यंत मराठी शक्तिशाली झालेले आहेत. दक्षिणेकडे मराठी शक्तिशाली होत आहेत, बंगालमध्ये युद्ध होत आहेत. प्लासीचे युद्ध, बक्सरचे युद्ध, रॉबर्ट क्लाइव्ह गेलेले आहे आणि वॉरेन हेस्टिंग्स आलेला आहे 1772. माधवरावांचा नैसर्गिक मृत्यू झाला 1772. 1772 ला माधवराव गेले. माधवराव गेल्यानंतर नारायणराव पेशवा झाले, लहान होते. रघुनाथराव जे होते हे घरातले मोठे मेंबर होते, गृहस्थ वृद्ध मेंबर होते आणि त्यांचं म्हणणं होतं की मी पेशवा व्हायला पाहिजे, उत्तराधिकार माझ्याकडे असायला पाहिजे. रघुनाथरावांनी नारायणरावांना धरा असा मेसेज दिला होता, म्हणजे सैनिकांना आदेश दिला होता नारायणरावांना धरा अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं. रघुनाथरावांची पत्नी सैनिकांना रस्त्यात भेटते आणि ती पत्र उघडून पाहते. त्यात लिहिलेले नारायणरावांना धरा. डोळ्यातल्या काजळाने ती धराला मारा करते आणि एकूण नारायणरावांना माराचा आदेश सैनिकांना मिळतो. नारायणरावांची हत्या होते. सो महिलांच्या डोळ्यातलं काजळ महाभारत घडवू शकते, लक्षात ठेवा. सो इथून धचा मा करणे ही जी कहावत आहे ती आपल्याकडे आली. इथून नारायणराव गेले. नारायणराव गेल्यानंतर रघुनाथरावांनी रिव्होल्ट केला. रघुनाथरावांचं म्हणणं होतं की मला व्हायचं आहे पेशवा, पण 12 भाई जे होते या 12 भाईंनी मात्र रघुनाथरावांना पेशवा होऊ दिलं नाही. याला म्हटलं जातं 12 भाईचे कारस्थान. 12 भाई कोण कोण होते? हे लोक होते जे 12 भाई होते, 12 अधिकारी, पेशव्यांच्या दरबारातले 12 अधिकारी. यामध्ये नाना फडणवीस तर होते जे ब्रेन ऑफ मराठा होते, यांनीच हे नेतृत्व केलं होतं. सखाराम बापू बोकील होते, हरिपंत फडके, मोरोबा फडणवीस, बाबाजी नाईक, त्र्यंबकराव पेठे, महादेजी शिंदे, होळकर पंत प्रतिनिधी होते, मालोजी घोरपडे, सरदार रासने आणि सरदार पटवर्धन. हे 12 भाई होते. सो या 12 भाईंनी मिळून माधवरावांना, सवाई माधवरावांना पेशवा बनवलं होतं आणि रघुनाथरावांना बाहेर काढलं होतं. रघुनाथरावांना बाहेर यासाठी काढलं कारण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही मराठ्यांच्या दरबारात राहून पेशव्यांची हत्या घडवून आणलेली आहे, जो राजद्रोह आहे आणि हा राजद्रोह मराठ्यांच्या एकीसाठी घातक आहे. रघुनाथरावांना बाहेर काढलं होतं आणि मग याच्यानंतर रघुनाथरावांनी इंग्रजांकडे मदत मागितली होती. आता ही मदत ऐकताना तैनाती फौजेचं धोरण बॅक ऑफ द माइंड चालू दे, ठीक आहे. रघुनाथरावांनी जेव्हा ब्रिटिशांकडे मदत मागितली तेव्हा बदल्यात त्यांनी म्हटलं की या मदतीच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय देऊ? बॉम्बे, सुरत आणि सालसेटच्या व्यापाऱ्यांची परमिशन देऊ, ठीक आहे. इंग्रजांनी म्हटलं की 2500 सैनिक आम्ही तुम्हाला देऊ, पण त्या बदल्यात या व्यापाराबरोबर तुम्ही आम्हाला काय द्यायचं? सैन्यासाठी खर्च म्हणून राघवांसाठी 1.5 लाख रुपये इंग्रजांनी घेतले. दर महिन्याला 1.5 लाख रुपये घ्यायचे. म्हणजे आपण कोणत्या काळाबद्दल बोलतोय? हे 1775. 1.5 लाख रुपये दर महिना आज सुद्धा तुम्ही देऊ शकणार नाही. सो बेसिकली अशा प्रकारे हे ठरवलं. मदतीची अनामत रक्कम, ऍडव्हान्स रक्कम म्हणून राघवांनी इंग्रजांना 6 लाख रुपये द्यावे आणि तेवढ्याच किमतीचं सोनं नाणं अनामत ठेवावं. तैनाती फौजेच्या नीती आठवल्या सगळ्या. यामध्ये त्यांनी काय म्हटलं की जितक्या रुपयाचा प्रदेश, जितक्या रुपयाची किंमत तुम्हाला सांगेल तितक्या किमतीचं सोनं नाणं द्यायचं, नाही देऊ शकले तर तितक्या रुपयाचा प्रदेश तुम्ही द्यायचा आणि जकात मुक्त व्यापार बनवा. सो हे आहे हे मदतीचा मोबदला म्हणून इंग्रजांना ठाणे, वसई, साष्टी आणि 19 लाख रुपयेचा उत्पन्नाचा प्रदेश देण्याचं ठरवलं. सो तैनाती फौजेची नीती एक्सेप्ट करणारे किंवा धोरण स्वीकार करणारे राघोबा होते, रघुनाथराव पेशवे. या तहाला म्हटलं जातं सुरतचा तह. सुरतच्या तहामुळे झालं काय
की ब्रिटिशांनी मराठा राज्यकारभारात प्रत्यक्ष हस्तक्षेप करायला सुरू केला. कसा? या तहामुळे झालं हे की मराठ्यांच्या दरबारात एक इंग्रज रेसिडेंट राहणार हे ठरवण्यात आलं. आणि मग या इंग्रज रेसिडेंटनी काय करायचं की तो स्पायगिरी कर, जासूसी करणार. 24 तास तो तुमच्या दरबारात तैनात आहे आणि दरबारात तैनात असल्यामुळे तो काय करणार की इकडच्या सगळ्या गोष्टी तिथे सांगणार. सो प्रत्यक्ष हस्तक्षेप करायला सुरू केल्यामुळे मराठा नाराज झाले. नाना फडणवीसांनी 1777 ला फ्रेंचांना पश्चिमी तटावर व्यापार करण्याचा परवाना दिला. तैनाती फौजेच्या धोरणांतर्गत अट ही होती की युरोपियन म्हणजे ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय तुम्ही कोणत्याही युरोपियन कंपनीशी मैत्रीपूर्ण किंवा शत्रुपूर्ण व्यवहार ठेवायचे नाही. फ्रेंचांना हा दिलेला परमिशन जी होती हा तैनाती फौजेच्या अटीचं उल्लंघन होतं आणि त्यामुळे इंग्रजांनी यावर ऑब्जेक्शन घेतलं. महादजी शिंदे आणि इंग्रज यांच्या सेना समोरासमोर आल्या, जिथे महादजी शिंदे जे होते हे विजयी झाले, इंग्रज हरले. इंग्रजांना लक्षात आलं की आपण अंडर एस्टिमेट केलेला आहे मराठा पॉवरना आणि मग झाला होता वडगावचा तह. वडगावच्या तहानुसार इंग्रजांनी रघुनाथरावांना 18 जानेवारी 1779 रोजी मराठ्यांच्या स्वाधीन केलं आणि रघुनाथरावांना राजकारणात संन्यास घ्यायला भाग पडलं. सवाई माधवरावांना पेशवे परमिशन मिळाली. हा वडगावचा तह जेव्हा झाला तेव्हा वॉरेन हेस्टिंग्स गव्हर्नर झाला होता, गव्हर्नर जनरल झाला होता बंगालमध्ये, है ना. आणि मग त्याच्या हे लक्षात आलं की मराठी मजबूत आहेत, मराठी संपले नाहीत. पानिपतचं युद्ध फक्त एक टर्निंग पॉइंट होते जिथे हे कमजोर झाले होते, संपले नव्हते. मराठ्यांना अंडर एस्टिमेट करून युद्ध छेडल्यामुळे वॉरेन हेस्टिंग्स यांच्यावर नाराज झाला. वॉरेन हेस्टिंग्स खाली आला आणि वॉरेन हेस्टिंग्सने हा तह रद्द केला. खाली आला म्हणजे बंगालपासून खाली आला, दक्षिणेकडे आला. आणि यांनी काय केलं की हा तह रद्द केला. कर्नल गोडार्डच्या नेतृत्वाखाली त्याने एक मोठी सेना पाठवली आणि गोडार्डने अहमदाबाद आणि वसई ताब्यात घेतलं. 1780 ला जेव्हा वसई ताब्यात घेतलं तेव्हा जनरल कॅमेने सिपरी मध्ये शिंद्यांचा पराभव केला. हा होता वॉरेन हेस्टिंग्स. शिंद्यांचा इथे पराभव झाला. शिंद्यांचा पराभव झाल्यानंतर यांना एका तहामध्ये उतरण्यात किंवा तह करण्यास भाग पडले. या तहाला म्हटलं जातं सालगाईचा तह. 1782 सालगाईचा तह जो होता, या सालगाईच्या तहाने पुढे 20 वर्षाची शांती प्रस्थापित केली. इंग्रजांना हे लक्षात आलं की मराठ्यांना संपवणं इतकं सोपं नाही आणि मग इथे 20 वर्षाची शांती प्रस्थापित करून हे वळाले टिपू सुलतानकडे. ठीक आहे, टिपू सुलतानकडे वळाले होते. आता इथे सवाई माधवरावांना पेशवा आणि रघुनाथरावांना पेन्शनधारक म्हणून मान्यता मिळाली. हा तह हेस्टिंग्सने 82 ला स्वीकारला आणि नानासाहेब फडणवीसांनी 1783 ला स्वीकारला. या तहामुळे 20 वर्षाची शांती प्रस्थापित झाली होती. आता इथे काय झालं की याचं बॅकग्राऊंड जर तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये एक युद्ध झालेलं आहे. ठीक आहे, तरी सुद्धा म्हैसूर वॉर जेव्हा होईल तेव्हा इंग्रजांना साथ देतील मराठी. ठीक आहे, जेव्हा तुम्ही म्हैसूरचं युद्ध वाचाल तेव्हा याच्या आधीच्या एक्झाम मध्ये जेव्हा वाचलं तेव्हा फक्त 4 तह महत्त्वाचे होते. आता जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा हे लक्षात घ्या की टिपू सुलतानने चुका कुठे केल्या. टिपू सुलतान आणि हैदर अली यांनी चुका कुठे केल्या. नेपोलियनने हिटलरने तीच चूक केली जी नेपोलियनने केली होती. टिपू सुलतानने तीच चूक केली जी हैदरने केली होती. हैदर अलीने काय केलं होतं? हैदर अलीने केलं हे होतं की आपल्या लष्कराला सामर्थ्यवान करण्यासाठी किंवा लष्कराला ऍडव्हान्स करण्यासाठी त्याने प्रयत्न केले होते. जेव्हा की गरज कशाची होती सांगितलं तर कॅटेगरी देईन, लगेच मागवून देईन, ऑप्शनला नाही म्हणायचं. मैत्रीपूर्ण व्यवस्था बनवणे गरजेचं होतं. पण मैत्री कशाच्या आधारावर? तुम्ही म्हणता की आता बघा, आता सेशन सुरू व्हायच्या अगोदर एक विद्यार्थी होता, त्यांनी म्हटलं ऍक्च्युली ऑप्शनचा विद्यार्थी होता आणि ऑप्शन मध्ये आमची चर्चा ही झाली होती की म्हैसूर मध्ये काय काय चुका झाल्या. सो त्यांनी मला विचारलं की जसं तुम्ही म्हणाला टिपू सुलतान कुठे चुकला, आपण त्याचं अनालिसिस केलं, आम्ही कुठे चुकतो हे पण सांगा. मला कोणी विचारलं नाही म्हणून मी कुणाला सांगितलं नाही. तू विचारतोस म्हणून सांगते की तुम्ही कुठे चुका करतात, पण त्याला सांगितलं म्हणून लेट झाले इथे यायला ना. सो बेसिकली टिपू सुलतान कुठे चुकला लक्षात घ्या. टिपू सुलतान इथे चुकला की लष्कराला सामर्थ्यवान बनवण्यापेक्षा अर्थव्यवस्थेला स्ट्रॉंग करणं गरजेचं होतं. इकॉनॉमी वॉज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग ना. इंग्रज वारंवार युद्ध जिंकत का होते? त्यांना मैत्री मिळाली होती का कोणाची? नाही. पैसा खुदा नहीं होता लेकिन खुदा से कम नहीं होता. खुदा नहीं है पण खुदा से कम भी नहीं है, हे लक्षात घ्या. कळतंय? तो जो माणूस म्हणतो नाही हम पैसे के पीछे नहीं भागते तो जीवन भर बर्बादच होणार.
इथे सगळे अभ्यास का करताय? पैसा पाहिजे ना. मी इंटरव्ह्यू बोर्डला सांगायला जाऊन आम्हाला समाजसेवा करायची आणि वर युअर ट्रूथ. बेसिकली पॉइंट इज की टिपू सुलतानने काय करणं अपेक्षित होतं? फायनान्शियल ऍडव्हान्समेंट, इकॉनॉमी मजबूत करणं गरजेचं होतं. त्यांनी काय केलं की लष्कर मजबूत करायला त्यांनी सुरू केलं. लष्कर मजबूत केलं, नेव्ही मजबूत केली, शस्त्रकार उभं केलं, फ्रेंचांची मदत घेतली. फ्रेंच मदत करत होते ना टिपू सुलतानला. पण तुम्ही तुमच्यापेक्षा कमजोर वर्गाबरोबर ग्रुप डिस्कशन करायला लागाल. काही विद्यार्थी विचारतात ग्रुप डिस्कशन महत्वाचं आहे का? ऑफकोर्स महत्वाचं आहे, पण तुमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हीच इंटेलिजंट आहे. मग त्या ग्रुप डिस्कशनचा तुम्हाला कसा फायदा होणार? तुमच्यामुळे दुसऱ्यांना फायदा होत आहे. फ्रेंच कमजोर आहेत ना. फ्रेंचांकडे प्लासी नाही, बंगाल नाही, फ्रेंचांकडे पॉंडिचेरी आहे फक्त. त्यांचे स्वतःचीच पाठ लागलेली, ते तुम्हाला कशी मदत करतील? तुम्ही त्यांना मदत कराल आणि त्यामुळे काय होईल? तुमची एनर्जी ड्रेन होईल. तुम्ही मित्रता करताना आपल्यापेक्षा वरच्या माणसाशी मित्रता करायची. भारत बनायचं नाही, चीन बनायचं. है ना? रीड बिटवीन द लाईन नाहीये. लाईक इंडिया इज फ्रेंड ऑफ एव्हरीबडी. पाकिस्तान आपल्याकडे आलं ना तरी आपण फ्रेंड ऑफ पाकिस्तान, राईट? बिकॉज इंडिया इज अ स्वेइंग कंट्री इन इंटरनॅशनल रिलेशन. आयआरचे क्लासेस सुरू झाले ना तुमचे? इन इंटरनॅशनल रिलेशन इंडिया इज अ स्वेइंग कंट्री. स्वेइंग म्हणजे काय? झुकत नाही. ठीक आहे? जो येईल त्याच्याबरोबर आपण मित्र. चीन काय म्हणतं? चायना म्हणतो की आमच्यापेक्षा सुप्रीम कोणी नाही आणि आम्ही खालच्या लोकांची मैत्री करत नाही. सो आम्ही कोणाशीच मैत्री करत नाही. सो व्हाईल प्रिपेअरिंग फॉर एक्झाम्स यू हॅव टू बिहेव लाईक चायना. सुपर पॉवर. यू हॅव टू गेन द पॉवर फॉर दॅट. चायना सुपर पॉवर कसं झालं? इकॉनॉमीमुळे, मैत्रीमुळे थोडी झालं. लक्षात ठेवा. टिपू सुलतानने चुका कुठे केल्या? इकॉनॉमीला कॉन्सन्ट्रेट केलं नाही. हैदर अलीने चूक पुढे केली, इकॉनॉमीवर कॉन्सन्ट्रेट केलं नाही. आणि तो जो विकास करत होता त्या विकासाची दशा काही अशी होती की वन साइड डेव्हलपमेंट सुरू होती. त्यामुळे मराठे, हैदराबाद, कर्नाटक सगळे त्याचे शत्रू झाले. इंग्रजांनी काय केलं? पैशाच्या जोरावर, मराठे लढून आलेले आहेत ना इंग्रजांबरोबर, पण तरी सुद्धा त्याला मदत करतील. का बरं? पैसा. आणि महत्वाचं म्हणजे नानासाहेब फडणवीस आणि महादेशी शिंदे यांच्यामध्ये आपसात काही मतभेद होते. या मतभेदाचा फायदा इंग्रजांनी करून घेतला. नानासाहेब फडणवीस इंग्रजांना मदत नाही करणार, महादेशी शिंदे करणार. कळतं? कारण महादेशी शिंदे आणि नानासाहेब फडणवीस यांच्यामध्ये मतभेद होते. फोडा आणि राज्य करा इंग्रजांची नीती होती. कळतंय? सो इतिहासातून शिकायचं काय? यांनी ज्या चुका केल्या त्या आपण नाही करायच्या. प्लॅन बी शॅल बी ऑलवेज रेडी. लक्षात ठेवा. फक्त या एक्झामच्या मागे धावू नका. जेव्हा ही एक्झाम संपेल त्या दिवशी डिप्रेशन मध्ये नाही जायचं. आपलं दुसरं हत्यार काढायचं. माझं बॅकग्राऊंड मध्ये सुरू होतं काहीतरी प्लॅन बी. यू हॅव टू बी रेडी फॉर युअर फायनान्शियल डिपेंडन्स. आई वडिलांकडे पैसे पुढच्या 5 वर्ष मागायचे नाही. त्यासाठी प्लॅन बी नेहमी रेडी ठेवा. है ना? सो इथे काय झालं की सालबाईचा तह. हा सेम सुरत आणि सुरतेचा तह. लिहिताना पण कसं तो सुरतचा तहला म्हणता सुरतेचा तह. सेम आहे. सो इथे 1795 ला काय झालं की आतापर्यंत जे फेवर मधील वातावरण होतं मराठ्यांचं हे बदलायला सुरू झालं. कसं बदललं? सवाई माधवरावांचा मृत्यू झाला. सवाई माधवरावांचा मृत्यू झाल्यानंतर बाजीराव दुसरे, द्वितीय बाजीराव जे होते, रघुनाथरावांची ब्लड लाईन, ते झाले पेशवा. आता बाजीराव सेकंडचं म्हणणं होतं की मला सुद्धा बाजीरावांसारखं रिस्पेक्ट पाहिजे, कारण माझ्या नावात बाजीराव आहे, माझं पण नाव बाजीराव आहे, मला सुद्धा बाजीरावांसारखी इज्जत पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, तितकीच प्रतिष्ठा पाहिजे. पण ते विसरले होते की बाजीराव नाव असल्याने मस्तानी मिळत नसते. मस्तानी मिळवण्यासाठी तेवढी मोठी कारकीर्द गाजवावी लागते. सो बेसिकली रिस्पेक्ट मिळवण्यासाठी बाजीराव नाही, बाजीरावांची कर्तबगारी महत्वाची होती. राईट? इथे यांनी काय केलं की यांनी बाजीराव सेकंड जेव्हा पेशवा झाले त्याच्यानंतर बाजीराव सेकंड कर्तबगार शून्य कार्यकर्ते आहेत. हे मी नाही म्हणत आहे, महात्मा फुले म्हणून गेलेले आहेत. त्याच्याच बरोबर आपले लोकहितवादी म्हणालेले आहेत की हे अय्याश विलासी प्रवृत्तीचे कार्यकर्ते होते. महात्मा फुले आणि लोकहितवादी यांनी बाजीराव सेकंडना विलासी प्रवृत्तीचे पेशवे म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. 1800 मध्ये काय झालं की नानासाहेब फडणवीस देखील गेले. नानासाहेब फडणवीसांचा मृत्यू, सवाई माधवरावांचा मृत्यू, महादेशी शिंदेचा मृत्यू आणि या 3 रत्नांनंतर मराठा कारकीर्द जी होती ती कमजोर झाली. बाजीराव सेकंड जे होते हे कर्तबगार शून्य कार्यकर्ते होते, विलासी प्रवृत्तीचे होते, त्यामुळे म्युझिक आणि मदिरा, नृत्य आणि मदिरामध्ये बुडालेले असायचे.
आता जो व्यक्ती कर्तबगार शून्य असतो तो काय करतो की आपल्या आजूबाजूला सुद्धा कर्तबगार शून्य लोकांची फौज जमा करतो. जर तुम्ही शूरवीर आहात तर तुमचे मित्र सुद्धा शूरवीर असतील. इंग्लिश मध्ये म्हण आहे शो मी युअर फ्रेंड्स आय विल टेल यू हू आर यू, हू यू आर रादर. सो बेसिकली जर तुमचे मित्र कळले की तुमच्या आजूबाजूला कोण आहे तर तुमचं कॅरेक्टर लक्षात येतं की तुम्ही कोण आहात. मित्र खूप सांभाळून निवडायचे असतात. तुम्ही काय करता की सोसायटीला वाईट टाकलेल्या माणसाला मित्र बनवता. तो म्हणता की काही हरकत नाही, काय झालं बिचारा गरीब तो. समाज व्यवस्था इतकी सोपी नाही. सो बेसिकली अशा प्रकारे बाजीराव सेकंडची सुद्धा कारकीर्द होती. बाजीराव सेकंडनी काय केलं की आपल्याच लोकांच्या विरोधात षडयंत्र करायला सुरुवात केली. कारण स्वतः काही खूप जास्त बघा ज्यांना स्वतःची लाईन मोठी करता येते तो दुसऱ्याची पुसायला लागतो. सो बाजीराव सेकंडनी काय केलं की स्वतःच्याच लोकांच्या विरोधात त्यांनी षडयंत्र करायला सुरुवात केली. यांनी काय केलं, होळकरांचा जो भाऊ होता, लहान भाऊ विठोजी होळकर यांना शिक्षा कळवण्याची म्हणजे काहीतरी घटना घडली होती, त्यामध्ये त्यांना पहिले चाबकाचे फटके दिले. चाबकाचे फटके दिल्यानंतर सुद्धा बाजीराव सेकंडचं मन भरलं नाही. मग त्यांनी काय केलं की त्यांना हत्तीच्या पायाला बांधलं आणि हत्तीच्या पायाला बांधून पूर्ण नगराला फिरवलं. ऑब्व्हियसली विठोजी होळकरांची हत्या झाली. हे सगळी घटना होत होती तेव्हा बाजीराव सेकंड टेरेसवर उभं राहून हसत होते, म्हणजे मनोरंजन करत होते, आनंद घेत होते या घटनेचा. आणि होळकर यामुळे दुरावले, मराठा साम्राज्यापासून होळकर दुरावले. आता इथे काय झालं की शिंदे आणि होळकर या दोघांना ही दोन्ही सेना एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या. शिंदेनी बाजीराव सेकंडना मदत केली होती. विठोजी होळकरांची हत्या झाली 16 एप्रिल 1801 ला आणि हा टर्निंग पॉइंट होता. इथे झालं हे की पेशवे आणि शिंदे एकत्र झाले, होळकरांच्या सेना त्यांच्या विरोधात लढल्या. यामध्ये यशवंतराव होळकर आणि दौलतराव शिंदे हे एकमेकांच्या समोर आले. यशवंतराव होळकरांचे 2000 सैनिक मारले गेले आणि दौलतराव शिंदेचे 6000 सैनिक मारले गेले. इतिहासात जरी हा आकडा असा दिसत असेल तरी टेक्निकली मराठ्यांचे 8000 सैनिक मारले गेले होते. ही ओव्हरऑल जी नुकसान झालं होतं हे मराठ्यांचं नुकसान होतं, शिंदेचं किंवा होळकरांचं नव्हतं. आणि त्यामुळे जी कमजोर होणारी सेना होती ही अजून कमजोर झाली, कॉन्स्पिरसी सुरू झाली. बाजीराव सेकंड जे होते हे पळून गेले वसईला आणि वसईला पळून गेल्यानंतर 6 महिने ते वसईला राहिले. वसईला गेल्यानंतर त्यांनी इंग्रजांची मदत मागितली आणि इंग्रजांच्या मदतीमध्ये त्यांनी म्हटलं हे की 6000 सैनिकांच्या बदल्यात मी तुम्हाला काय देईन, 26 लाख उत्पन्नाचा प्रदेश देईन. का बरं, सोनं चांदी नाही ना, म्हणून 26 लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश मी तुम्हाला देईन. आणि इथून इंग्रजांना चाव्या मिळाल्या मराठा शक्तीच्या, मराठा साम्राज्याच्या चाव्या इंग्रजांना मिळाल्या. 31 डिसेंबर 1802 ला झाला होता वसईचा तह. इन इंग्लिश दिस इज नोन एज ट्रीटी ऑफ बसीन. ट्रीटी ऑफ बसीन, BASSEIN. दिस इज नोन एज ट्रीटी ऑफ बसीन. सो बेसिकली 1802 ला ब्रिटिश गॉट द कीज ऑफ मराठा एम्पायर आणि इथून सेकंड एंग्लो मराठा वॉर सुरू झालं हे की इंग्रजांनी कॉन्स्पिरसी करायला सुरुवात केली. बाजीराव सेकंड जे होते हे कमजोर कार्यकर्ते होते, इंग्रजांसमोर नमले. बाजीराव पेशव्यांच्या दरबारात 5 रेसिडेंट होते. बाकी भारतीयांच्या दरबारात मांडलिक जे झाले होते तैनाती फौजेचं धोरण ज्यांनी स्वीकारलं त्यांच्या एक रेसिडेंट असायचा. मराठ्यांच्या दरबारात 5 रेसिडेंट होते कारण इंग्रजांना माहिती होतं की मराठा पॉवरफुल आहेत, मराठ्यांना नमवणं इतकं सोपं नाही. 5 रेसिडेंट ठेवले होते ना. यानंतर झालं हे की होळकर जे होते, होळकरांनी अगदी शेवटी यशवंतराव होळकर होते, यशवंतराव होळकरांनी शेवटी मराठा पॉवरला एक करण्याचा शेवटचा प्रयत्न केला. त्यांच्या लक्षात आलं की इंग्रज कॉन्स्पिरसी करतात आणि आपण 1 बाय 1 यांची बळी चढत चाललेलो आहोत. यशवंतराव होळकरांनी सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न विफल झाला. कारण यशवंतराव होळकर जे होते हे आजारी राहायला लागले. असं म्हणतात की यशवंतराव होळकरांची मानसिक दशा खराब झाली होती मृत्यू समय, म्हणजे खूप दिवसांपर्यंत त्यांची मानसिक परिस्थिती विकृत झाली आणि फायनली त्यांचा मृत्यू झाला 1811. इंग्रजांनी मीनवाईल अहमदनगर आणि बुरहानपूर जिल्हे जिंकून घेतले होते. मराठा पॉवर डिवाइड झाली. एक होऊ शकले नाहीत. यशवंतराव होळकर जे शेवटचे होते यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर एनर्जी डिवाइड झाल्यामुळे सगळ्यांना 1 बाय 1 करून हरवण्यात आलं. सगळ्यांनी म्हणजे जे मराठी एकत्र होते ते आता शिंदे, भोसले, होळकर, गायकवाड असे ओळखले गेले आणि सगळ्यांनी एक एक करून तह केला होता. देवगावचा तह झाला 25 डिसेंबर 1803. हा इंग्रज आणि भोसले यांच्यामध्ये झाला होता.
सूर्यअर्जनगडचा तह झाला 30 डिसेंबर 1803 शिंदे आणि इंग्रज यांच्यामध्ये झाला. राजपूर घाटचा तह झाला 21 नोव्हेंबर 1805 होळकर आणि इंग्रज यांच्यामध्ये झाला. म्हणजे मराठा पॉवर डिवाइड झाली. आणि यानंतर बाजीराव सेकंडने काही निम्नस्तरीय कर्तबगार शून्य लोकांची फौज जी एकत्र केली होती यांनी आता आपले रंग दाखवायला सुरुवात केली. झालं हे की यांच्या बाजीराव सेकंडच्या कारकिर्दीमध्ये खंडेराव रास्ते, माणकेश्वर, त्र्यंबकजी डेंगळे, बाळाजी पंत नातू, बाळाजी कुंचर आणि संजयराव घाटगे हे कार्यकर्ते होते. बडोद्याचे जे गायकवाड होते ते पेशव्यांना काही खंडणी द्यायचे. म्हणजे त्यांची काही करार होते की दरवर्षी एक रक्कम पेशव्यांच्या दरबारात पोहोचवायची. पण मराठा पॉवर जशी कमजोर व्हायला लागली तशी गायकवाडांची तिजोरी देखील रिकामी व्हायला लागली. आणि यामुळे झालं काय की मराठा पॉवर जी होती यामध्ये गायकवाडांनी ही खंडणी देता देता त्यांची कोटी रुपयांपर्यंत खंडणी थकली. त्यांना ती खंडणी देता आली नाही. आणि याच दरम्यान बाजीरावांचं तिजोरी देखील खाली व्हायला लागली होती. त्यामुळे बडोद्याच्या गायकवाडांवर त्यांनी दबाव आणायला सुरुवात केली की तुम्ही पैसे लवकर द्या. आता नव्याने पैसे उत्पन्न करता येत नाही, वेल्थ जनरेट करता येत नाही. त्यामुळे त्यांनी ज्या एक्झिस्टेड जहागिरी आहेत, जहागिरी है ना, त्या जहागिरी कमी केल्या. जहागिरी कमी झाल्यामुळे जे सरदार अभिजात्य वर्ग होते यांचे उत्पन्नाचा सोर्स कमी झाला आणि त्यांनी रिव्होल्ट करायला सुरू केला. पण तैनाती फौजेच्या धोरणाच्या अंतर्गत तुम्हाला आपसात भांडायचं असेल तरी इंग्रजांची मध्यस्थी लागेल. सो बेसिकली यांनी हा जो तह केला किंवा हा जो विद्रोह केला होता यामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन 1 फेब्रुवारी 1811 मध्ये याने एक कर बाजीराव सेकंडवर लादला. हा होता पंढरपूरचा तह. पंढरपूरचा तह लागून याने बाजीराव सेकंडकडनं अजून काही प्रदेश काढून घेतला. या दरम्यान गायकवाडांकडून जी खंडणी येणार होती ती 3 कोटी रुपयांपर्यंत थकली होती. बाजीराव सेकंड गायकवाडांवर कंटिन्यू दबाव बनवत होते. गायकवाड ही खंडणी देण्यासाठी तयार नव्हते कारण त्यांच्याकडे पैसेच नव्हते. मग त्यांनी काय केलं की वाटाघाटीसाठी आपल्या वकिलांना पाठवलं होतं. वकील होते पटवर्धन, गंगाधर शास्त्री पटवर्धन हे वकील होते आणि गायकवाड होते फतेहसिंग गायकवाड. आता जेव्हा राजदूत तुमच्याकडे येतो, हनुमानजी जेव्हा रावणाकडे गेले होते, हनुमानजींचा वध केला नव्हता ना, राजदूताची हत्या करायची नसते असा राजनीतीचा नियम आहे. अगदी पुरातन कालापासून चालत आलेला नियम आहे. हे जे आपल्याकडे आले होते पटवर्धन हे राजदूत होते, वकील होते, वाटाघाटी करण्यासाठी आले होते बडोद्यावरून. त्र्यंबकजी डेंगळेंनी यांचा खून घडवून आणला. बडोद्याच्या गायकवाडांच्या राजदूताची हत्या पेशव्यांच्या दरबारात झाली आणि त्यामुळे एक नवीन युद्धाला सुरुवात झाली. वाटाघाटी संपत नव्हत्या. त्र्यंबकजी डेंगळेंनी खून घडवून आणला आणि मग बडोदा वर्सेस पुणे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली. आता या दोघांचं युद्ध होणार अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा इंग्रजांनी मध्यस्थी केली आणि यांच्यावर एक तह लादला. तह पुण्याचा तह होता आणि या पुण्याच्या तहाच्या बदल्यात त्यांनी पुन्हा एकदा 34 लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश काढून घेतला. पहिले 26 लाख, मग 19 लाख, मग 34 लाख, एक एक प्रदेश आटत जात होता. मराठ्यांच्या जहागिरी जितक्या पसरल्या होत्या त्या सगळ्या कमी व्हायला लागल्या. या दरम्यान बाजीराव सेकंडनी अजून एक कार्य केलं. त्यांनी केलं काय की यामध्ये बाजीराव सेकंडनी काय केलं, बाजीराव सेकंडनी म्हटलं की माझ्याकडे माझे सैनिक नाहीत किंवा माझ्या सैनिकांना द्यायला पैसे नाहीत. मग त्यांनी पेंढाऱ्यांची मदत घेतली. पेंढारी कोण असतात? पेंढारी लूटपाट करणारी एक जमात आहे ना. यांनी म्हटलं पेंढारी जे असतात ते असे परंपरेने लूटपाट करतात. वीर मूवी जर तुम्ही बघितली असेल तर सलमान खानचं जे कॅरेक्टर आहे ते पेंढारी कॅरेक्टर आहे ना. सो इथे काय झालं की बाजीराव सेकंडनी पेंढाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मराठा सैन्यात सामील व्हा. या बदल्यात जी युद्ध केल्यानंतर लूट मिळेल त्या लुटीचा अर्धा हिस्सा तुमचा आणि अर्धा हिस्सा आमचा अशा प्रकारे आपण वाटणी करून घेऊ. पेंढारी खुश झाले. सरकारी नोकरी विदाउट एक्झाम ना. पेंढाऱ्यांना सैनिक होण्याची एक मुभा मिळाली होती. पेंढारी सैनिक झाले आणि त्यांनी जेव्हा ते वर्दीधारी सैनिक झाले त्यांनी लूटपाट करणं बंद केलं. बाजीराव सेकंड तहावर तह करत होता त्यामुळे युद्ध होत नव्हते. पेंढाऱ्यांची उपासमार व्हायला लागली. पेंढारी लूटपाट करत नव्हते, इथे युद्ध होत नव्हते, त्यांची उपासमार व्हायला लागली. पेंढाऱ्यांना वाटायला लागलं की बाजीराव सेकंडनी काय केलेलं आहे, आपल्याला उल्लू बनवलेलं आहे. म्हणजे आम्ही जी लूटपाट करतो त्याला थांबवण्यासाठी आम्हाला उगीच आमिष दिलेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं की जो मिळेल त्याला लुटायला सुरुवात केली. बीट, भारतीय बीट, सावकार बीट, स्त्री बीट, पुरुष और ब्रिटिश सगळ्यांना लुटायला सुरू केलं. म्हणजे वाटसरूंना लुटमार करायला सुरुवात केली.
आणि त्यामुळे ब्रिटिश त्रस्त झाले. या वेळेला दौलतराव सिंधिया, अप्पासाहेब आणि होळकर, बल्लाराव होळकर यांनी पुन्हा एकदा एक युद्धाची योजना आखली होती. एक शेवटचा प्रयत्न, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन युद्ध करूया. पण पुन्हा एकदा या युद्धात पेशव्यांना खडकीला, भोसलेंना सीताबर्डीला आणि होळकरांना महिदपूरच्या युद्धात पराभव पत्करावा लागला. या पेंढाऱ्यांचं जी लूटपाट होती ही इतकी जास्त वाढली होती की वेलस्लीने, या वेळेपर्यंत वेलस्ली आला होता, वेलस्लीने बाजीराव सेकंडला म्हटलं की या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करा, तुमच्या राज्यात लोक मारामारी करतात किंवा वाटसरूंना लुटतायत, हे चांगलं नाहीये, अराजकता निर्माण झालेली आहे, कायदा आणि सुव्यवस्थेला संकट निर्माण झालेलं आहे. बाजीराव सेकंड काही करू शकत नव्हते कारण त्यांनीच हे संकट उभं केलं होतं. वेलस्लीला लक्षात आलं की बाजीराव काही करणार नाही, मग त्यांनी युद्ध छेडलं आणि या युद्धाला मी भीमा कोरेगावचं युद्ध म्हणून ओळखतो. 1818 हे ऐतिहासिक युद्ध आहे. 1 जानेवारी 1818 ला भीमा कोरेगावचं युद्ध झालंय, ज्यामध्ये आष्टी जवळ बाजीराव सेकंडचा एक इमानदार सेनापती बापू गोखले मारला गेला होता आष्टीच्या युद्धात. हे तुमच्या एक्झाम मध्ये विचारले. 19 फेब्रुवारी 1818. ठीक आहे. अशा प्रकारे पेशवाई संपली. बाजीराव सेकंड जे होते यांना 8 लाख रुपये पेन्शन देण्यात आलं आणि यांना पुणे सोडून जायला सांगितलं कानपूरला. कानपूरला एका छोट्याशा गावी विठूर इथे यांना विस्थापित करण्यात आलं. बाजीराव सेकंड जे होते यांना 11 पत्नी होत्या. पत्नी अजून की 6 पत्नी होत्या आणि 5 मर्जीतल्या बायका होत्या. यांना मुलं होत होती पण मरून जात होती, त्यामुळे यांना औरस पुत्र नव्हता आणि म्हणून त्यांनी नानासाहेब पेशव्यांना दत्तक घेतलं होतं. सो दत्तक पुत्र जे नानासाहेब पेशवे ते तुम्हाला 1857च्या लढाईत दिसतात. हे होतं बाजीरावांचं कारकीर्द. आता पेंढारी जे होते यांच्यावर प्रश्न विचारलेले आहे ना. सो पेंढारी जात जी आहे यामध्ये शिंद्यांची, बरोबर आहे ना, मी हे टाईप करताना लक्षात नाही आलं बरं का माझ्या. सो बेसिकली पेंढाऱ्यांमध्ये हे लोक जे आहेत हे शिंद्यांचे, होळकरांचे आणि भोसलेंचे पेंढारी अशा प्रकारे कार्यरत होते. म्हणजे यांच्या सेनेमध्ये हे पेंढारी कार्यरत होते. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की बाजीराव सेकंडनी मराठ्यांच्या सेनांना पेंढाऱ्यांना जॉईन करायला सांगितलं होतं. सो यामध्ये मला वाटतं हा प्रश्न विचारलेला ना, दोस्त मोहम्मद आणि शेखदुल्ला, हा मागच्या एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. शेखदुल्ला विचारलं होतं आणि दोस्त मोहम्मद विचारलं होतं. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर हे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे की तह कधी झाले, कोणाकोणामध्ये झाले, एकदा पाहून घ्या. सुरतचा तह, पुरंदरचा तह, वडगावचा, सालबाईचा, वसईचा, देवगावचा, सुरजर्जनगड, राजपूर घाट आणि पंढरपूरचा एवढे तह आहेत जे प्रिलिम्सच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. मेन्स मध्ये याचं अजिबात महत्व नाही. ठीक आहे, प्रिलिम्स मध्ये महत्वपूर्ण. त्यानंतर मराठ्यांचं जे प्रशासन होतं हे मेन्सच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मागच्या बॅचला शिकवलेलं नाहीये ना. मराठ्यांचं जे प्रशासन आहे हे 3 पार्ट मध्ये डिवाइडेड होतं. केंद्रीय प्रशासन, महसुली प्रशासन आणि लष्करी प्रशासन. 3 पार्ट मध्ये हे डिवाइडेड होतं. राज्यकारभाराची भाषा मराठी होती.